नमस्ते. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. आज आपण मिथुन या राशीचे मार्च 2026 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत. हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे. त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात आपल्या लग्न राशीवरून सुद्धा या राशी भविष्याचे परिणाम आपणास जाणवतील. अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे, तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषुवंतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील. अर्थात या राशी भविष्यावरून आपल्याला मार्च 2026 या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत, तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत, त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात, त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये, त्याचप्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या बाबत कशा प्रकारची फळे जाणवतील हे ढोबळमानाने आपणास नक्कीच या राशी भविष्यावरून आपणास कल्पना येईल. त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण, मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. चला तर जाणून घेऊया मिथुन या राशीला मार्च 2026 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फळे मिळतील. मिथुन राशी व्यक्तींचा राशीस्वामी बुध ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे लग्नेश बुधाचे भाग्यस्थानातील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना भाग्याची साथ निर्माण करणारे या महिन्यामध्ये राहणार आहे. आपल्या कष्टाला, पराक्रमाला भाग्याची जोड या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. हा बुधग्रह मिथुन राशी व्यक्तींना बौद्धिक क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा राहणार आहे. अर्थात अगोदरपासूनच राहू ग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच भ्रमण करत आहे. भाग्यस्थानातील बुधाचे भ्रमण, राहू बरोबरचे बुधाचे भ्रमण, लग्नेश बुधाचे भाग्यस्थानातील भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 14 मार्च 2026 पर्यंत आपल्या पराक्रमाने भाग्योदय साधणारे मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. अर्थात हे भाग्यस्थानातील बुधाचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारे राहणार आहे, कष्ट वाढवणारे राहणार आहे. परंतु कष्टाला, पराक्रमाला भाग्याची जोड या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 14 मार्च 2026 नंतर हा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात हे 14 मार्च 2026 नंतरचे सूर्याचे भ्रमण मिथुन राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारे राहील. दशमस्थ सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा दिनांक 14 मार्च 2026 नंतर राहील. नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारा हा 14 मार्च 2026 नंतरचा सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. तसेच नोकरी व्यवसायामध्ये चांगल्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा हा महिना दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. दशमस्थ सूर्यग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात, व्यवसायात चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील. तसेच दशमस्थ सूर्यग्रह दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करणारा राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव वाढवणारा हा महिना दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना सरकारी कामात सुद्धा यश निर्माण करणारा हा महिना मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. आरोग्याची साथ सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना दिनांक 14 मार्च 2026 नंतर चांगली राहील. तसेच मिथुन राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा महिना दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच मंगळ ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हा लाभेश व षष्टेश मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत असता मिथुन राशी व्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. तसेच हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा राहणार आहे. आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य सुद्धा निर्माण करणारा हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींच्या अगोदरपासूनच दशम स्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात
हा दशमस्त शनिग्रह सुद्धा मिथुन राशी व्यक्तींना पराक्रमाला, कष्टाला यश निर्माण करणारा या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे. तसेच हा दशमस्त शनिग्रह मिथुन राशी व्यक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात तसेच व्यवसायात नवीन संधी निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहणार आहे. विशेषतः दिनांक 14 मार्च 2026 नंतर या शनिग्रहाचे शुभ परिणाम जाणवतील. अर्थात व्यवसायात नवीन संधी निर्माण होण्यासाठी हा महिना अनुकूल परिणाम देणारा दिनांक 14 मार्च 2026 नंतर या महिन्यामध्ये राहील. तसेच दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींना वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच नोकरी व्यवसायात प्रमोशन घडवून आणणार, तसेच नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा, समाजामध्ये आपली पद प्रतिष्ठा वाढवणारा हा महिना मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 14 मार्च 2026 नंतर राहणार आहे. राजकीय क्षेत्रात यश निर्माण करणारा हा महिना दिनांक 14 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहील. त्याचप्रमाणे मिथुन राशी व्यक्तींचा सप्तमेश व दशमेश गुरुग्रह दिनांक 11 मार्च 2026 रोजी मार्गी होत आहे. अर्थात हा मार्गी गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना विवाह योगासाठी, संतती योगासाठी, तसेच संतती सौख्यासाठी, तसेच हा मार्गी गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील. तसेच व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 11 मार्च 2026 नंतर राहणार आहे. विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 11 मार्च 2026 नंतर या महिन्यामध्ये राहणार आहे. व्यवसायातील अडथळे सुद्धा दूर करणारा हा गुरुग्रह दिनांक 11 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात सुद्धा चांगले यश निर्माण करणारा दिनांक 11 मार्च 2026 नंतर मिथुन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. संतती योगासाठी तसेच संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 11 मार्च 2026 नंतर राहील. भाग्याची साथ निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 11 मार्च 2026 नंतर राहणार आहे. तसेच आपल्या वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह मिथुन राशी व्यक्तींसाठी दिनांक 11 मार्च 2026 नंतर या मार्च 2026 या महिन्यामध्ये राहील. अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता मिथुन राशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभ फलदायी राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध मिथुन राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे. या मार्च 2026 या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींनी दिनांक 5, 6 तसेच दिनांक 14, 15, 16 मार्च 2026 तसेच दिनांक 23 व 24 मार्च 2026 या दिवशी मिथुन राशी व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मिथुन राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे दिवस मिथुन राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या मार्च 2026 या महिन्यामध्ये मिथुन राशी व्यक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहणार आहेत. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.